गौतम बुद्ध असेच प्रवचनाला गेले होते आणि एक माणूस कणत होता. बुद्ध आनंदाला म्हटले, आनंदा जा रे, तो दुःखी दिसतो, आपल्या धम्माची सगळी तत्व सांग म्हणजे तुझं दुखणं कमी होईल. आनंदा गेला, धम्माची ए टू झेड तत्व सांगितली, पण गडी काय कणायचा थांबला. आनंद म्हटले, आश्चर्य आहे, सगळी धम्माची तत्व सांगितली पण गडी कणायचा थांबला. आणि मग बुद्धाने ओळखलं, आनंदा आपल्या भिक्षापत्रात अन्न नेऊन दे म्हटले. ते लय दिवस अर्धपोटी होतं, अन्न बघितलं आधाशासारखं खाल्लं आणि पोट भरल्यानंतर म्हणाला, मगाशी काहीतरी सांगत होता, आता सांगा मला पुन्हा ऐकायचं. तसं सगळं चिवचिव पोटात करायला ना आम्ही आपलं बोलणं. तरी सुद्धा माझ्या आया बहिणीनो, जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, पण खाण्यासाठी जगण्यात काय अर्थ नाही. आज मातंग समाजाचं धर्मांतर झालं. आता प्रचंड प्रमाणामध्ये संख्येनं मातंग समाज बौद्ध धर्माकडे वळतोय. पण वळत असताना पूर्वाश्रमीचे जे महाराणा आत्ताचे बौद्ध, त्यांनी त्यांना स्वीकारलं पाहिजे. ही अडचण झाली. 74 वर्ष झालं स्वातंत्र्याला आणि 56 नंतर आपण बौद्ध झालोय. बुडा शेजारी मांग आहे, त्याला आपणाला धम्म देता आला नाही, त्याला धर्मांतर करता आलं नाही, त्याला बौद्ध करता आलं नाही, याचाही विचार